ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद सभापती नीलम गोरे यांना पत्र लिहिलंय। हक्कभंग कारवाई संदर्भात सभापतींनी दिलेल्या निर्देशानंतर त्यांनी हे पत्र लिहिलंय। माझ्याकडून नकळतपणे सभापती नीलम गोरे यांचं नाव आलं, ही चूक आहे, पण दंडनीय अपराध नाही असं सुषमा अंधारे म्हणतात। केवळ झुकवण्यासाठी हा प्रयत्न होत असेल तर माफी मागणार नाही, त्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला तरी तयार असल्याचा निर्धार सुषमा अंधारे यांनी या पत्रात व्यक्त केलेला आहे। दरम्यान सुषमा अंधारे यांनी या पत्रात नेमकं काय म्हटलंय ऐकूया आपण। प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे। व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल। माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी, पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत, परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही। भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे। सुषमा अंधारे। याविषयी बोलण्याकरता स्वतः ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नेहमी लोकशाही मराठीशी संवाद साधणाऱ्या सुषमा अंधारे आज प्रिय लोकशाही म्हणून पत्र लिहिताना दिसल्या। सोशल मीडियाच्या जमान्यात सुषमाताईंनी प्रिय लोकशाहीला पत्र लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा संस्कृतमध्ये। संस्कृतमध्ये पत्र यासाठी लिहिलंय की आमच्याकडून जे गद्दार गेले ते आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असं म्हणत आहे आणि हिंदुत्वाची आधारशिला असणारे सगळे ग्रंथ, वेद, पुराण, श्रुती, स्मृती हे सगळे संस्कृतमध्येच लिहिलेले आहेत। त्यामुळे ज्यांना खरंच हिंदुत्व कळतं त्यांना संस्कृत कळायला हरकत नाही। उलट मी हिंदुत्वाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूनेच संस्कृतमध्ये पत्र लिहिले आहे, इतका सोपा त्याचा अर्थ आहे। या पत्रामध्ये तुम्ही लोकशाही चा कसा सन्मान राखता, आपल्याला आपल्या कर्तव्याची कशी जाणीव आहे या संदर्भात तर लिहितातच आहात, पण त्याचबरोबर सभापतींच्या जबाबदारीची सुद्धा आठवण करून दिली आहे। होय, कारण काय आहे की मी वारंवार असं सांगते की मी संविधानिक चौकट मानणाऱ्यांपैकी आहे। मी लोकशाहीचा आणि इथली जी संविधानिक एकूण शासन व्यवस्था आहे त्याचा आदर करणाऱ्यांपैकी आहे। राष्ट्राची एकता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे। परंतु माझ्यावर अवमान केल्याचा जेव्हा ठपका ठेवला जातो त्यावेळेला मला त्यांना समजावून सांगावं लागतं की ही अनाहूत आणि नकळत झालेली चूक आहे। जितक्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांचा प्रश्न लोकसेवा आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाकडे नेतात, किंवा जितक्या अनाहूतपणे ते पंतप्रधान मुर्मूजी यांचा उल्लेख पंतप्रधान असा करतात, राष्ट्रपती मुर्मू यांचा उल्लेख, तितक्याच अनाहूतपणे स्लिप ऑफ टंग झालेली चूक आहे। पण त्या स्लिप ऑफ टंगला अशा पद्धतीने राजकीय कोंडीत पकडण्यासाठी म्हणून जर कुरघोडी करण्यासाठी म्हणून जर वापरलं जात असेल तर हे वाईट आहे। कारण ज्या लोकांना माझ्यावर ईडी, CBI, क्रिमिनल रेकॉर्ड यापैकी काहीच करता येत नाही ते लोक अशा पद्धतीने काहीतरी गलिच्छ राजकारण करू पाहतात, तर अशा लोकांच्या समोर आपण झुकू नये असं माझं म्हणणं आहे। सुषमाताई, तुम्ही जे पत्र लिहिलंय त्यातला हा जो शेवटचा मजकूर आहे ना तो मी वाचून दाखवते आणि त्याच्यावर खरं तर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे। माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर मी निश्चितपणे बिनशर्तपणे माफी मागायला तयार आहे, पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत पण निवळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करतायत,
तर त्यांच्याकरता मी अजिबात माफी मागणार नाही. तुम्हाला असं वाटतं हक्कभंग आणणं म्हणजे तुम्हाला झुकवण्याचा प्रयत्न आहे? अर्थात मला झुकवण्याचा आणि जाणीवपूर्वक आम्ही कशी हिची जिरवली असं तो सांगण्याचा तो प्रयत्न आहे. मुळात मी आठवण करून दिली पाहिजे की सभापती पद हे संविधानिक पद आहे आणि या पदाचा मी आदर राखलाच पाहिजे. परंतु हे संविधानिक पद ज्या संविधानामुळे निर्माण झालेले आहे त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशिला ठेवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांचा अवमान जेव्हा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करत होते तेव्हा त्यांच्या संबंधाने एखादा निंदाव्यंजक ठराव आपण मांडला पाहिजे असे आमदार प्रवीण दरेकर किंवा मुनगंटीवार यांना का सुचले नाही? किंवा या महापुरुषांच्या बद्दल अत्यंत बेताल वक्तव्य मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे करत आहे, हा एका अर्थाने संविधान निर्मात्यांचा अपमान म्हणजे सगळ्यांचाच अपमान आहे असे म्हणत हक्कभंगाची कारवाई भिडेवर का केली गेली नाही? ह्या सगळ्या कारवाईचे निर्देश सभापती पदावरची व्यक्ती म्हणून गोरेंनी का दिले नाही? राहिला प्रश्न गोरेंचं नाव आमच्या तोंडात यायचा तर स्वाभाविक आहे. 5-25 वर्ष त्या आमच्या पक्षाकडून आमदार राहिलेले आहेत. आमच्या पक्षाने त्यांना अगदी अशी सहज आमदारकी दिली. त्यांच्या भागात एक नगरसेवक त्या निवडून आणू शकला नाही तरी माझ्या पक्षाने 25 वर्ष त्यांना आमदारकी दिलेली आहे. जुना ऋणानुबंध आहे. सवयीने आलं असेल गोरे नाव, त्याचा एवढा बबरा आणि एवढा बाऊ करण्याची काय गरज आहे? अगदी. त्यामुळे मी ठरवलंय की मी माफी मागणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. काय मला तुमच्या कारवाई करायची आहे, माझी तुरुंगवास भोगायची तयारी आहे. अगदी. ताई खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.